बैरी कबीर ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान। जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर। बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय। बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय। स्वामी राम देवानंद जी गुरु महाराज जी की जय हो। गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं। सुर नर मुनि जन साधुआं संतों सर्वस्ती नहीं। सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम। आगे पीछे मत हुए तिनको जा कुर्बान। निराकार निर्विषम काल जाल व्यंजनम। निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपवेशुंडनम। सोहम सुरति समापतम सकल समाना निर्तलः। उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवाह अथाह वार पार निमद्यतम। ग्रीव जो सुमर सिद्ध होई गणनायक गलता ना करो अनुग्रह सोई पारस पद परवाना। आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा। चरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा। परम शक्ति संगीतम हृदय सिद्धिदाता सोई। अविगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही। जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी। तन मन अर्पण शीशम भक्ति मुक्ति भंडारी। सुर नर मुनि जन जावे ब्रह्मा विष्णु महेशा। शेष शेष मुख गावे पूजय आदि गणेशा। इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यान। समरथ जीवन जी का मन इच्छा फल पावे। 33 कोटि अधारा जावे शेष 88। उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी। 33 कोटि अधारा जावे शेष 88। उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी। कर जोड़ों विनती करूं धरों चरण पर शीश। गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश। कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम। चरण कमल में राखियो हमें बंदी जो मैं गुलाम। कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम। गले प्रेम की जेवड़ी जाखे तो वहां जाऊं। तो करो तो बावड़ो दूर दूर करो तो जाऊं। जो राखो तो ही रहूं जो देवो सो खाऊं। परम पिता परमात्मा साऱ्या सृष्टीचे रचनहार कबीर परमेश्वरजी हे आपणा सर्व आत्म्यांना जाणवत असेल, कारण की एक प्रश्नवाचक चिन्ह अजूनही कोणापुढून हटलेलं नाही की आपण का मरतो, का जन्म घेतो.
आपण इतका चांगला परिवार बनवतो, त्यांच्यात किती चांगलं प्रेम असतं, मोह असतो, आपलेपणा असतो, आणि एका सेकंदात ते सगळं विखरून जातं. ह्याविषयी जेव्हा आपण चिंतित असतो तेव्हा मग विचार करतो की सगळ्यांच्या बाबतीत घडत असतं. ही एक परंपराच मानली आपण की असं तर होणारच होणार, मग हे काम तर करतच राहावं. कोणतं कार्य करत राहावं? घर बनवा, बंगले बनवा, गाडी घोडे घ्यावे आणि मरून जावं. हे कोणतं कार्य होतं? सगळ्या आपल्याबरोबर ह्या घटना घडत असतात. तुम्ही प्रतिदिन बघत असता कोणत्या ना कोणत्या गावात किंवा कोणत्या घरात आमच्या स्वतःच्या बऱ्याचशा अशा घटनांशी सामना झाला आहे. हे सगळं का होत आहे? तेव्हा ह्यासाठी परमात्मा आपल्याला स्वतः येऊन ज्ञान देतात की तुम्ही या चुकीच्या लोकात आला आहात आणि इथून जाण्याचा ह्या जन्म आणि मृत्यूच्या रोगापासून बचावाची जी पद्धत आहे, जो विधी आहे, जी वास्तविक भक्ती आहे, ती परमात्मा स्वतःच सांगतात. आणि ह्यासाठी ते स्वतः सशरीर तिथून येतात जिथे परमात्मा राहत आहेत. ह्या काळ भगवानालाच आपण ब्रह्म म्हणत होतो आणि जे वेदांचे जाणकार मानले जायचे ते सांगायचे की ब्रह्म सुप्रीम पॉवर आहे. ब्रह्मच्या वर कोणी परमात्मा नाही. ब्रह्म कुठे राहतो? तो ब्रह्म लोकात राहतो. मग विचारायचं की परमात्मा कसा आहे? की तो निराकार आहे. तेव्हा पुण्यात्म्यांनो, आता तुम्हाला परमात्म्याने दिलेलं ते असं ज्ञान प्राप्त झालं आहे की त्या ज्ञानाच्या तुलनेत तुम्ही अगदी सहजतेने तोलून बघू शकता, परखू शकता. जे आपले धर्मगुरू, ऋषी, महर्षी जे आपल्याला ज्ञान देत होते ते परमेश्वराला किती परिचित होते, त्यांनी भगवान कसा जाणला होता. आणि परमात्म्याने येऊन जे ज्ञान दिलेलं आहे ते आपल्या सद्ग्रंथात आधीपासूनच विद्यमान होतं. यांना काय ठाऊक वेद आणि गीता? काय ठाऊक होतं यांना या पुराणांविषयी, ज्यांना संस्कृत भाषा येत नाही? तर ही आपल्या हृदयात पक्की झाली आहे गोष्ट यांची की कबीरजी अशिक्षित होते आणि आमचे धर्मगुरू हे काशी विद्यापीठातूनच शिकलेले आहेत आणि आपले सद्ग्रंथ देखील संस्कृत भाषेत लिपिबद्ध होते. तेव्हा ज्या कारणांमुळे आपण अशा नकली धर्मगुरूंवर अविश्वास दाखवला नव्हता की ते खोटं बोलत होते की कबीरजी चुकीचं ज्ञान देत आहेत, त्यामुळे हे शिक्षण तुम्हाला देत आहोत. तुम्हाला आजवर शिक्षणाचा जो उद्देश आहे हेच मानलेलं आहे की जास्तीत जास्त कमाई करून धन जोडू, चांगलं घर बांधू आणि कार घेऊ, आपल्या मुलामुलींना शिकवावं, ते उच्च अधिकारी होतील, रगड पैसे कमवतील. आणि ज्यावेळी दास तुम्हाला जे वचन सांगत आहे की हे शिक्षण परमात्म्याने तुम्हाला दिलं आहे आणि ह्या शिक्षणाने तुमची किती हानी केली आहे तुमच्या लक्षातही नाही येऊ शकणार. केवळ तुम्ही रोजीरोटीलाच उत्तम मानलं. हे रोजीरोटी तर परमात्मा आपला मागचा इतिहास बघा. आपले आजोबा पणजोबा त्यांनी देखील आपला टाइमपास केला. भले झोपडीमध्ये राहिले पण किती शांतता होती, किती निरोगी असायचे, किती वाईट गोष्टी औषधालाही नव्हत्या. आणि आता तुम्ही बघता जिथे ह्या मायेचा प्रवेश होतो तिथे जीव सुखात नाही राहू शकत. अशा सुविधा दिल्या, इंटरनेट बनवलं, मोबाईल बनवलं, इलेक्ट्रॉनिक हे TV चॅनेल बनवले, DVD आणि CD बनवली, एक छोटीशी चिप बनवली ज्यात
100 तासांचा सत्संग मावतो, मॅटर मावतं. तर एवढं अज्ञान झालेलं होतं. ते अज्ञान हटवण्यासाठी परमात्म्याने ह्या सुविधा दिल्या आहेत तुम्हाला. आणि त्याचा हा परिणाम आहे की आज तुम्ही त्या गोष्टी ऐकत आहात ज्या परमात्मा 600 वर्ष आधी सांगायचंय आणि मार खात होते. तर हे परमात्म्याने ही पद्धत वापरली की जोवर यांना अक्षरज्ञान नाही होत हे भगवान नाही ओळखू शकणार. और पीछे अंश तुम्हारे जाए, ऐसा वचन हर मोय दीजै, तब संसार गवन तुम कीजै. आता जो प्रसंग चालू आहे त्यासाठी थोडीशी पार्श्वभूमी सांगावी लागेल की परमात्मा जेव्हा पहिल्या वेळेस इथे आले आणि इथे हाहाकार माजलेला होता, कारण की इथे तर दुःखच दुःख आहे. निसंशय सत्ययुग का असेना, मृत्यू तर तेथेही होताच, म्हातारपण देखील होतं. म्हातारपण आणि मृत्यू ही प्राण्याची सर्वात मोठी दुखणी आहेत. आणि ही दोन्ही कंपल्सरी आहेत की एखादा असा मध्येच अचानक मेला पण त्या मृत्यूला काही नाही चांगलं मानत कोणीच. आणि म्हातारपणातला मृत्यू खूपसा वाईट नाही वाटत. तेव्हा हे कंपल्सरी आहे, वृद्धत्व आणि मृत्यूही, आणि दोन्ही दुःखदायक. तेव्हा परमात्मा जेव्हा तिथून आले की ह्यांनी खूप दुःख भोगलं आहे, आता ह्यांचं डोकं ताळ्यावर आलं असेल, यांना सत्य सांगेल, परिपूर्ण ज्ञान देईन. तुम्ही इथे राहणारे नाही आहात, तुम्ही सतलोकात राहत होता. तिथे कसलीच उणीव नाही, काही मृत्यू नाही, तिथे कोणती वृद्धावस्था नाही, तिथे शरीर दुसरं मिळेल तुम्हाला. तर हे सगळं ज्ञान देण्यासाठी परमात्मा उद्देश घेऊन आले. जेव्हा या 21 ब्रह्मांडांमध्ये प्रवेश होतो तेव्हा सर्वांच्या आधी हा काळ तिथे बसलेला असतो. आणि तिथेच ह्याने एक तप्तशिला बनवलेली आहे ज्याच्यावर 1,00,000 दररोज मानव शरीरधारी प्राण्यांना हा त्याच्यावर भाजतो. त्यांच्यापासून निघालेली घाण हा खातो. आणि जीवात्मा मग आपल्या कर्मानुसार पुनर्जन्माच्या चक्रात येतात. इथे एक असं रुटीन बनवलं आहे, अशी प्रोसेस आहे, प्रोसिजर आहे. तेव्हा जसेही परमात्मा तिथे येऊन उभे राहिले, जसं भगवान त्यांच्या जवळ येऊन उभे राहिले, तेव्हा तिथली जी उष्णता होती, जी धग होती, ती नाही जाणवली. तप्तशिला जशीच तशी गरम होती, अशाच त्यातून ज्वाळा येत होत्या. पण त्या जीवांना जे तिथे बसले होते त्यात भाजले जात होते, त्यांना धग लागणं बंद झालं आणि ते बसले सारे. तेव्हा समोर भगवानाला पाहून ते म्हणाले, हे परमात्मा, आम्ही कोणत्या कर्माचा दंड इथे भोगत आहोत. त्यांना वाटले हाच आहे भगवान, इथे आला, समोरच उभा आहे. परमेश्वर कबीरजींनी म्हटलं की तुम्ही जी ही शिक्षा भोगत आहात ही तुमच्या खालच्या कर्मांची नाही, ही तर सतलोकात तुम्ही चूक केली होती त्याची शिक्षा आहे. मग परमात्म्याने सृष्टी रचना ऐकवली त्यांना की तुम्ही पूर्वी तिथे राहत होतात जिथून मी आलो आहे. तिथे काही मृत्यू नव्हता, तिथे जन्म नव्हता, कोणता रोग नव्हता, कोणत्याही गोष्टीची उणीव नव्हती. आणि तुम्ही ही चूक केली होती. जो इथला भगवान आहे, 21 ब्रह्मांडांचा जो स्वामी आहे, हा काळ आहे, हा ज्योती स्वरूपी निरंजन आहे, ह्याला ब्रह्म म्हणता तुम्ही. तर याने एक चूक केली होती, वर याला शाप मिळाला होता, यामुळे हा 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांना हा रोज खाईल. आणि तुम्ही चूक केली होती की भगवानाला सोडून तुम्ही ह्याच्याबरोबर इथे आला आहात. ह्याची शिक्षा तुम्ही इथे भोगत आहात ह्या तप्तशिलेवर. आणि आता जाल नरकामध्ये, ते तुम्ही इथले कर्म भोगत आहात. कोणी गाढव झाला आहे, कोणी पशु झाला आहे, कोणी पक्षी झाला आहे, कोणी जलचर झाला आहे. आणि त्या तप्तशिलेवर गेलेले सर्वजण होते, धर्मगुरूही होते, सामान्य लोकही होते. त्यावेळी सगळ्यांची अक्कल ताळ्यावर होती की आमच्याकडून काहीतरी चूक घडली, ज्या कारणाने तिथे गुरु देखील तिथे तप्तशिलेवर भाजले जात होते. आणि 1-2 शिष्यही बरोबर मरत होते जे त्यांच्या बरोबर गेले होते. तेव्हा परमात्म्याला त्यांनी विचारलं, भगवान अशी कोणती साधना आहे. तेव्हा भगवान परमात्मा कबीरजींनी सांगितलं की मी जो विधी सांगत आहे त्यात एक सतनाम आहे
एक सारनाम आहे. त्याच्या भक्तीने तुम्हाला पूर्ण मोक्ष मिळेल, ह्या तप्तशिलेवर नाही येणार. तेव्हा संकट समयी तर सगळे म्हणू लागले की हे भगवान, आम्हाला तो मंत्र द्या, आम्ही अखंड भक्ती करू. परमात्मा म्हणाले की आता तर ही गोष्ट तुमच्या हातून निसटली आहे. जब तुम जाए धरो जग नर देहा, तब तुम करना मेरे सत सबद सनेहा. जेव्हा केव्हा तुम्हाला मनुष्य जीवन प्राप्त होईल, तुमचे संस्कार चांगले असतील, मनुष्य जीवन मिळेल आणि माझा कोणी दास ते सतनाम देत असेल, तिथे जाऊन नाम घ्या, त्या नामाने मोक्ष होईल. तेव्हा ते म्हणतात, भगवान मोठीच चूक झाली आमच्याकडून, आणि आता मात्र मनुष्य जीवन मिळाल्यावर असा संत शोधू जो सतनाम आणि सारनाम देत असेल. परमात्मा म्हणतात की तुम्ही अशा शपथा फक्त संकट आल्यावरच घेता. जेव्हा तुम्ही सुखी असता तेव्हा याचा कधीच विचार नाही करत. दुख में सुमरण सब करे, सुख में करे ना कोई. जय सुख में सुमरण करो, तो दुख कहे को होए. सुख में सुमरण किया नहीं, दुख में करते याद. कहे कबीरता दास की, कौन सुने फरियाद. परमात्मा म्हणतात की जेव्हा तुमच्यावर संकट येतं तेव्हा भगवान शोधता, आणि जेव्हा सुखी असता तेव्हा बकवास शोधता. जर तुम्ही सुखातही भक्ती केली असती तर दुःख नसतं झालं, आणि जेव्हा संकट आलं तेव्हा तुम्ही म्हणता की आम्ही भक्ती करत जाऊ, की आता नाही असं होऊ शकणार. जेव्हा तुम्हाला मानव शरीर मिळेल आणि हे सतनाम आणि या सारनाम याचा हा कोणी प्रचार करत असेल, तो संत माझ्याकडून नाम घेऊन आपला मोक्ष मिळवा. आणि ज्यांना तुम्ही ज्या धर्मगुरूंना भगवान म्हणत होते ते मरणानंतर तप्तशिलेवर भाजले जात होते नकली, त्यांना सांगत होते की तुम्ही ब्रह्मला सुप्रीम पॉवर मानत होतात ब्राह्मणांनो. हा ब्रह्म तर काळ आहे, ज्याचं 21 ब्रह्मांडांमध्ये जाळं आहे. त्याला तुम्ही समजू नाही शकलात, आणि तुम्ही ब्रह्मला निराकार मानता. आता बघा, यांना खाण्यासाठी तो ब्रह्म येत आहे, तो काळ येत आहे, पहा समोरून. आता काळाने आपला टाइम फिक्स केला आहे, आणि त्या फिक्स केलेल्या वेळी तो सगळे जेवढेही आत्मे त्या तप्तशिलेवर भाजले जातात, ते भाजल्यानंतर आपोआप निघून जातात. तर त्याची ती वेळ आली होती, तो जेवणासाठी आला होता, त्याला वाटले की ते सगळे निघून गेले असतील. पण परमात्म्याची ह्या काळापेक्षा वर पॉवर शक्ती जास्त आहे. परमात्म्यासमोर हा काळ थपकून जातो. इथे वेळ महत्वाची आहे, आणि वेळेपेक्षा हा परमात्मा वरचढ आहे. तेव्हा त्यांना थांबवलं दात्याने, हे दाखवण्यासाठी की बघा, तो येत आहे तुमचा भगवान, ज्याला तुम्ही निराकार म्हणत होता. समोर काय बघितलं? विद्रूप कपाळ, लांब लांब दात, आणि खूप भयंकर विक्राळ शरीर त्याचं. म्हणाले मालक की तो येत आहे तुमचा भगवान, ज्याला तुम्ही परमात्मा म्हणत आहात, ज्याला तुम्ही ब्रह्म म्हणत आहात. तो तर काळ आहे, जो गीता अध्याय नंबर 11 मधल्या श्लोक नंबर 32 मध्ये म्हणतो की हे अर्जुन, मी काळ आहे, आणि आता तुम्हाला सगळ्यांना खायला आलोय, प्रवृत्त झालोय. तू नाही युद्ध केलंस तरी मारणार यांना. परमात्म्याने सांगितलं की तो हा आहे तुमचा भगवान. आता त्याला पाहून मग सगळे घाबरले. परमात्मा म्हणाले तुम्ही जा इथून. या सगळ्यांना उडवून लावलं तिथून. ते पुढे जिथे जाणार होते धर्मराजाच्या दरबारात आले. तिथे त्यांचं अकाउंट तयार असतंच, कोण कुठल्या योनीत जाणार, स्वर्गात जाणार, नरकात जाणार, किंवा मग पशुपक्षी बनणार. ती वेगळीच शिक्षा आहे. इतक्यात तो काळ भगवान तिथे येऊन उभा राहिला मालकांच्या जवळ. त्यावेळी परमात्म्याने आपलं जे रूप होतं, आपला मुलगा जोगजीत, जो सतलोकात परमात्म्याने सर्वात आधी 16 पुत्र निर्माण केले होते वचनाने,
त्यातलाच एक जोगजीत सुद्धा आहे. त्या जोगजीतच्या रूपात परमात्मा तिथे उभे राहिले होते. समोरून तो क्षरपुरुष, ज्याला ब्रह्म म्हणतात, काळ, तो येत होता. जेव्हा त्याने पाहिलं काळाने की हा जोगजीत कसा आला, त्याला हे माहीत होतं की परमात्म्याचा कोणता संदेश घेऊन आला आहे हा. कारण की जास्त करून परमात्मा यांनाच त्याच्याकडे पाठवायचे. जेव्हा हा सतलोकात होता तेव्हा सर्वात आधी काळ भगवान आणि ब्रह्मने विचारलं की जोगजीत, तू इथे कशासाठी आलास? कोणता आदेश असेल पिताजींचा तर मला सांग. त्यानंतर मग तुला मी मारून टाकेन, तुला असा बदडेन की तुझ्या लक्षात राहील. तू मला सतलोकातून हाकललं होतंस, मी तुझ्यासमोर हात देखील जोडले होते, तू माझं काहीही ऐकलं नाहीस. आणि आधी तर मला आदेश सांग, काही परमात्म्याचा घेऊन आला असशील आणि त्यानंतर तू राहा तयार. तेव्हा परमात्मा म्हणाले की ऐक ज्योती निरंजन, आदेश परमात्म्याचा, मी खाली जाईन, खालच्या ब्रह्मांडांमध्ये जाईन, पृथ्वी लोकात जाईन, स्वर्ग लोकात जाईन, साऱ्या देवांना समजावेन, त्यांना परमात्म्याची माहिती सांगेन. आणि तू सगळ्यांना मिसगाईड केलं आहेस, सगळ्यांना चुकीचं ज्ञान सांगून ठेवलं आहेस, चुकीची साधना करून कोणी कुत्रं बनलं, कोणी गाढव बनलं, कोणी डुक्कर बनलंय, कोणाला कॅन्सर झाला आहे, हाहाकार माजला आहे, कोणताही जीव सुखी नाही या घाण लोकात. ह्यांना खरं नाम सांगेन, खरं ज्ञान देईन, खऱ्या भगवानाची मी कथा सांगेन. आणि परमात्म्याने मला असा मंत्र दिला आहे सतनाम आणि सारनामाचा, सगळ्यांना सारनाम आणि सतनाम देईन, सगळे निर्विघ्न सतलोकी जातील. आणि तुझं पितळ उघडं पाडेन, तू काळ आहेस, तू स्वतःलाच भगवान बनवून घेतलंयस इथे. तेव्हा त्याने विचार केला, हा तर माझा नाश करून टाकेल. काळाने विचार केला की हा तर माझा नाश करेल, माझी बाग उजाडेल, ह्याला इथेच आता संपवून टाकतो. ह्या उद्देशाने तो म्हणाला की जोगजीत, तू आता हो तयार, तू आता जाऊनच दाखव खाली. आता जसाही परमात्म्याच्या जवळ तो धावत आला अटॅक करण्यासाठी, तेव्हा परमेश्वराने सतनामाचं सुमरण केलं. त्याला असा झटका बसला, तो असा पडला खाली, इतका भयभीत झाला, त्याच्यावर असा अटॅक झाला. यामध्ये अशी ताकद आहे या सतनामाच्या मंत्रामध्ये. ही आध्यात्मिक पॉवर आहे आणि आध्यात्मिक पॉवर खूप प्रबळ असते. एवढा घाबरला की तिथून म्हणे पाताळात जाऊन पडला. हा परमात्मा त्याच्याबरोबर गेले. हा प्रचंड भयभीत झाला, हात जोडू लागला. परमेश्वर म्हणाले, तू वरच चल, तिकडे इथे कोणीतरी ऐकेल आपलं बोलणं, वर चल. त्याला पुन्हा उचलून वर आणलं आणि असा काही पडून राहिला खाली की जसे पक्ष्यांचे पंख तुटतात, उडू नाही शकत, तडफडत राहतो. तेव्हा त्याने पाय धरले खाली खाली सरकत, कबीर भगवानांचे, जे जोगजीत रूपात मालक तिथे उभे होते. चरण धरून रडत आहे की तू माझा मोठा भाऊ, मी तुझा धाकटा भाऊ. धाकटे तर चुका करतातच, मोठे त्यांना क्षमा करतात. मला माफ कर, मी तर एक भाऊ समजून तुझ्याबरोबर ही दांडगाई केली, ही चूक केली. तुम्ही तर रक्षण करते आहात, आता मी तर तुम्हाला पित्या स्वरूप मानतो, मला माफ करा. आता पुण्यात्म्यांनो, इथे प्रत्येक प्राण्यामध्ये असा स्वभाव असतोच, कारण की यथा राजा तथा प्रजा, यथा राजा तथा प्रजा. तर आपल्या सगळ्यांमध्ये हा दोष तोच आहे. जेव्हा आपल्याला काम करून घ्यायचं असतं तेव्हा आपण पाय पकडतो, हात जोडतो, चापलुसी करतो. त्याआधी आपण आपल्या ताकदीचं प्रदर्शन करतो की ह्याला दरडावून घाबरवून काही काम करता येईल. जेव्हा बघतो की समोरचा ताकदवान आहे तर आपण त्याची चापलुसी करून आपलं काम करवून घेऊ इच्छितो. तेव्हा ह्याने परमात्म्याने म्हटलं की माझे पाय सोड तू. म्हणे नाही, तेव्हा सोडेन,
जेव्हा तुम्ही माझ्या काही अटी मान्य कराल. परमेश्वराने विचारलं की बोल, तुझी काय अट आहे? एक तर ही आहे की तिन्ही युगांमध्ये जीव कमी घेऊन जावे, आणि चौथं युग कलियुग आल्यावर तुम्ही हव्या तितक्या जीवांना घेऊन जावं. परमात्म्याला ठाऊक होतं की 3 युगांमध्ये हे प्राणी माझ्या ताब्यात येणार नाहीत, कारण की हे सुखी असतील. सत्ययुगात भरपूर पुण्यात्म्यांचा आत्म्यांचा जन्म होतो, आणि जसे संस्कार घेऊन प्राणी इथे उत्पन्न होतो, परमात्मा त्याची तशीच व्यवस्था त्याच्या अनुसार करतो. तर सत्ययुगात पुण्यकर्मी प्राणी असतात, सुंदर वातावरण असते, लाखो वर्षांचं आयुष्य असतं, बापाच्या आधी मुलगा नाही मरत आणि पत्नी विधवा नाही होत, इतकी चांगली व्यवस्था असते. लाखो वर्षांचं आयुष्य असतं, तगडं तगडं शरीर, उंच उंच चांगली मोठी फळदार झाडे असतात, कोणत्याही वस्तूचा अभाव नाही. जशी आज आपण मेहनत करतो गहू चणे पिकवण्यासाठी, हे तर आपोआपच उगवत असतं. आपोआप इतकी असते की तोडून घ्यावं, खा आणि ठेवा, बाकी तिथेच राहू द्यावं. त्यातूनच खाली जडून गळून पुढील वेळी पुन्हा उगवतात. अशा प्रकारे असतं तिथे. त्यानंतर त्रेतायुग आल्यावर त्याहून कमी संस्कारांचे लोक उत्पन्न होतात. द्वापारमध्ये त्यांच्याहून काही कमी भाग्यशाली असतात, मात्र दुःख तरीही कमीच असतं. जोवर ह्या प्राण्याला दुःख नाही होत, तोवर ह्याला भगवान आठवत नाही, फालतू गोष्टी आठवतात. हा असा स्वभाव बनला आहे आपला. तेव्हा परमात्म्याला माहीत होतं की 3 युगात हे पार नाही होणार, हे ऐकणार सुद्धा नाहीत मी सांगितलेलं. मग 4थ्या युगात परमात्मा म्हणाले की ठीक आहे बाबा, मला तुझी ही अट मान्य आहे, आणखी सांग. मग म्हणाला की पहिल्या 4थ्या युगात परमेश्वर म्हणाले की 4थं युग जेव्हा येईल, मी माझा एखादा अंश पाठवेन आणि पूर्ण पृथ्वीवर माझाच उपदेश असेल, माझंच ज्ञान असेल, मी एकच भगवान राहीन. तेव्हा त्याने विचार केला की हा तर डाव उलटवेल. तेव्हा काय म्हणाला की एक अट माझी अजून आहे भगवान, की आधी माझे प्रचारक जावेत, तुमचे नंतर यावेत. परमात्मा म्हणाले चल ठीक आहे, ही पण तुझी मान्य केली आहे. त्याने अशा प्रकारे बऱ्याच अटी परमात्म्यापुढे ठेवल्या. दात्याने त्याच्या ह्या सगळ्या मान्य केल्या. मग त्याने लास्टला हे विचारलं की मला तो मंत्र सांग ज्याने तुझे हंस पार होतील. मग त्याने हे मांडलं होतं, तिसरी अट ही ठेवली होती की तुम्ही बळजबरी नका करू भगवान. खाली गेल्यावर त्यांना बळजबरीने दीक्षा नका देऊ. तुम्ही तुमचं ज्ञान द्या. तुमच्या ज्ञानाचा जो कोणी स्वीकार करेल तो तुमचा व्हावा, तुमच्या ज्ञानाचा स्वीकार न करणारा माझा व्हावा. हे तर मालकांना माहीत होतं की जोवर यांना ज्ञानच नसेल तोवर हे माझे कसे होऊ शकतील. परमात्मा म्हणाले बाबा ठीक आहे. पुन्हा याने अट मांडली की एक अट अजून आहे. काय? की आधी माझे प्रचारक जावेत, तुमचे मग नंतर यावेत कलियुगात. परमात्म्याने सांगितलं की ठीक आहे. परमात्म्याने म्हटलं की ठीक आहे, तथास्तु, आम्ही नंतर जाऊ. जेव्हा याने पाहिलं, कारण की जीव आहे हा सुद्धा, आणि जीवाची बुद्धी जीव स्तराचीच असते, आणि कबीर परमात्मा आहेत, सर्व शक्तिमान आहेत, सर्वज्ञ आहेत. तेव्हा त्याने काय पाहिलं की आता हा काय करेल, 4थ्या युगात येईल, करू मग जे करायचं आहे ते. एकदम उभा राहिला, गरज सरली, बाळखुश, ह्या फॉर्म्युल्याने उभा राहिला. तेव्हा म्हणाला की जाओ जोग जीत संसारा, जीव न माने कहा तुम्हारा. मग म्हणतो द्वादश पंथ करूं मैं साचा, और नाम तुम्हारा ले करूं अवाचा. उन द्वादश पंथ नाम जो ले ही, वो हमरे मुख आन समोही. और अनेक पंथ चलाऊं, या विद जीवा को भरमाऊं.
देवल धाम और मंदिर पुजवाऊं। आणि अशी भक्ती दृढ करेन, नकली भक्ती दृढ करेन। और जाइयो जोग जीत संसारा, फिर जीव न माने कहा तुम्हारा। जीव तुम्हारा कहा न माने, हमरी ओढ हो बाद बखान। असं अज्ञान भरून देईन। मंदिर, मस्जिद, गुरुद्वार, धाम यांच्या पूजनात दृढ करेन आणि ये तीर्थ व्रत जब तक चतलाऊं, या विद जीवों को भरवाऊं। तीर्थांमध्ये, व्रतांमध्ये, धाम, मंदिर, देवल म्हणतात मंदिराला, ह्यामध्ये दृढ करून टाकेन ह्यांच्या बुद्धीला। आणि तुझं कोणी ऐकणार नाही। जेव्हा नंतर तुझा अंश जाईल त्याचं कोणीच नाही ऐकणार आणि माझे वकील बनून तुझ्याशी विवाद करतील। जाइयो जोग जीत संसारा, जीव न माने कहा तुम्हारा। परमात्म्याला त्याच्या बौद्धिक पातळीचं हसायला येत होतं आणि परमात्म्याने म्हटलं, ठीक आहे, कलियुग बीते 5500 पाचा, तब ये वचन मेरा होगा साचा। कलियुग बीत जावे जब एता, चौथा युग जब कलियुग आई, तब हम अपना अंश पठाई। घर घर देखो बोध विचारा, सतनाम सब ठोर उचारा। हा, मग त्याने अट अजून एक घातली होती की हे परमात्मा, जे तुम्ही नाम द्याल ना आणि ज्यामुळे तो पार होईल, ते सतनाम मला सांगा। त्यामुळे ज्याच्याकडे हे सतनाम असेल त्याच्यापासून मी दूर होऊन जाईन। परमात्मा म्हणाले, मला इतका काही वेडा नको समजूस, इतकंही भोळसट नको समजूस मूर्खा, आणि जो तू धूर्तपणा केलायस याबद्दल तुला पुढे कळेलच। परमात्मा म्हणाले की ते सतनाम नाही सांगणार तुला, तू तर अत्याचार करशील। आणि त्या सतनामाची ही शक्ती तू बघितली आहेस। ज्याच्याकडे, माझ्या हंसाकडे सतनाम असेल त्याच्या जवळ जाऊन तर बघ, आपोआप समजेल की कोणाकडे आहे सतनाम। तुला सांगायची गरजच नाही पडणार। ते सतनाम असं असेल जसं मी सतनामाचं सुमरण केल्यावर तू पाताळात जाऊन पडला होतास। आणि ज्या हंसाकडे हे सतनाम असेल, तुझी अशी अवस्था होईल, तू छेडून तर दाखव माझ्या बाळाला। तेव्हा काय म्हणाले की चौथा युग जब कलयुग आई, तब हम अपना अंश पठाई। घर घर देखो बोध विचारा, सतनाम सब ठोर उचारा। सतनाम केवळ ऐकून होतं या राधास्वामी वाल्यांकडून। या राधास्वामी वाल्यांना सतनामाविषयी कखही माहिती नाही। हे खायचं आहे की प्यायचं आहे, हा कोणता सतलोक आहे की कुठलं स्थान आहे की काही नाम आहे की भगवान आहे, अशी पोरकट व्याख्या यांची ऐकून वाचून बघा यांच्या महापुरुषांची पुस्तकं। हे संतमत प्रकाश भाग 1, 2, 3, 4 नुसती बकवास भरून ठेवली यांनी। तेच सतनाम, तोच सचखंड, तोच सतलोक, तेच सारनाम, तोच सतशब्द आणि तोच असली राम। तेच आमचं सतनाम, आमची जात। सतनाम हे 2 अक्षरी असतं आणि याचा आजपर्यंत सुगावाही लागू दिला नाही। हो, परमात्मा जेव्हा आले त्या महापुरुषांना भेटले, त्यांना सतनाम दिलं होतं, पण त्यांच्याकडून प्रतिज्ञा करवून घेतली होती की ह्याचा उल्लेख नका करू, नाहीतर नाश होऊन जाईल हाती घेतलेल्या या साऱ्या मिशनचा। तर ज्या महापुरुषांना मालक भेटले ते सतनाम त्यांना दिलं, त्यांच्याकडून ही प्रतिज्ञा करवून घेतली की धर्मदास मेरी लाख दुहाई। हे मूळ ज्ञान दास सांगत आहे, जे ना कबीरपंथीयांकडे आहे। आणि हे मूळ नामामध्ये कंप्लीट कोर्स येतो। कंप्लीट कोर्स जे प्रथम 7 मंत्र, दुसरं 2 अक्षरी सतनाम आणि मग एक सारनाम, हे आहे मूळ नाम। आणि जे ज्ञान तुम्हाला दास सांगत आहे सृष्टी रचनेचा जो विशेष काही असा अंश आहे जो तुम्हाला कोणत्या ग्रंथात नाही सापडणार, कबीर पंथाच्या कबीर सागरमध्येही नाही सापडणार, कारण की त्यातले बरेच भाग काढून टाकण्यात आले होते। तेव्हा हे परमात्म्याने सांगितलं होतं की हे मूळ ज्ञान लपवून ठेव। केव्हापर्यंत? मग म्हणालेत की
कलयुग बीते 5500 पाचा, तब ये वचन मेरा होगा साचा। कलयुग बीत जावे जब एता, तब सभी प्राणी परम पुरुष पद चेता। की जेव्हा 5500 वर्ष कलियुग संपेल त्यावेळी घरोघरी परमात्मा बोध म्हणजे ज्ञान, कबीर परमात्म्याच्या ज्ञानाची चर्चा प्रत्येकाच्या तोंडी घरोघरी असेल। आता तुम्ही बघत आहात जेवढी लेकरं आहेत परमात्म्याला शरण आलेली आहेत, कोणाच्या घरी मोबाईल चालू आहे, कोणाच्या घरी टीव्हीवर सीडी लावली आहे आणि आरती चालू आहे, सुमरण होत आहे। जिथे जिथे तुम्ही जाता, कारण की आपला मार्ग असा आहे की जेव्हाही तुम्ही प्रवास करत असाल तरीही भक्ती करायला हवी। काही जसं तुम्ही इथून जाता किंवा इथे येता, ट्रेनमधून येता, बसमधून येता, आपल्या गाड्यांनी येता, तेव्हा वाटेत नक्कीच सुमरण करता। कुठे सकाळची वेळ झाली, सकाळची आरती, दुपारची मग संध्याकाळची दिवसा मंत्र। तर अशा प्रकारे ह्या पूर्ण वातावरणात ही परमात्म्याची जी यथार्थ भक्ती आहे ही अशी पसरते आहे, ही संपूर्ण विश्वात जात आहे। आणि अजूनपर्यंत विश्वामध्ये हे गाणं बजावणं, चर्चा, फालतू गप्पा आणि ह्या ज्या निंदा चुगली अशा प्रकारच्या गोष्टी जे विचार विमर्श होतात, वायुमंडळात फिरत राहतात, हे शब्द संपत नाहीत। आणि आता ही वचनं चालतील परमात्म्यांच्या सत्यवाणीची आणि सुमरणाची। सुमरण केल्यामुळे तुमच्यात तर ताकद येतेच, तो जो बाहेर पडतो मंत्र उपदेशी पूर्ण संतांकडून घेत मग जप करून ह्याला बाहेर काढतात, तेव्हा वातावरणात पसरतो। तेव्हा अशा प्रकारे ही मालकांची पूर्ण वाणी चालते। तर ही जी वचनं आधीच समाजात घर करून राहिली आहेत, सगळ्यांचे विचार बदलले आहेत, मायेच्या जुळवाजुळवीमध्ये लागले आहेत, त्यांच्यात मग थोडा संतोष वाटायला लागेल। जे जुनाट विचार आहेत त्यांना ह्यांच्यात अशी ताकद आहे, जशी तुम्ही पाहता अशुद्ध हवा तर वर उडून जाते, शुद्ध हवा खाली येते। जेव्हा परमात्म्याची ही जी वचनं ज्ञान तुम्ही ऐकत आहात, टीव्हीवर ऐकता, चिपद्वारे ऐकता मोबाईलमधून, तेव्हा मेमरी कार्डने चालवता किंवा नुसतंच आपल्या श्वासांनी स्मरण करता, तर ही शुद्ध यथार्थ भक्ती आहे। ही वातावरणात खाली खाली राहील आणि जी आधीची बकवास आहे, जी भांडण तंटे घराघरात होत आहेत, आपापसात भांडत असतात, तर हे साऱ्या समाजात फिरत आहे, तर सगळ्यांच्या माइंडवर आपटून ती सगळीकडे अशी अस्वस्थता निर्माण करते। आता हळूहळू सगळ्यांमध्ये शांतता येईल आणि हे पूर्वीचे विचार वर उडून जातील आणि ते तुम्हाला अफेक्ट करण्याच्या रेंजमध्ये नाही राहणार। एक उदाहरण ऐकवतो तुम्हाला। एक साधू संत आपल्या कुण्या शिष्येच्या घरी गेला। त्या मुलीच्या, त्या माईच्या घरी तिची बहीण आली होती आणि तिच्या बहिणीची मुलगी विधवा झाली होती आणि त्या संताच्या बरोबर 2-4 भक्त आणखीही साधू होते। ते सगळे तिथे पोहोचले। जेव्हा जी शिष्या होती त्या संताची, तिने आपल्या बहिणीची मदत घेतली जेवण बनवायला, की ताई स्वयंपाक कर, काही भक्त आले आहेत, महात्माजी आले आहेत। तर जेव्हा त्यांनी जेवण केले, संध्याकाळी ते झोपले, तर रात्रभर तो संत बसून राहिला। असं स्वप्न पडलं त्याला की जशी आपली मुलगी विधवा झाली आहे, अरे देवा, लहान लहान बाळं आहेत, तिचं काय होईल, ही कसा जीवन निर्वाह करेल, माझी तर सरळ साधी मुलगी आहे, ही कशी जगेल, असा विचार करत तो इतका बेचैन होऊन जागा झाला। जागा झाल्यावर तो बराच चिंताक्रांत झाला की बाबा काय झालं, हे काय स्वप्न? स्वप्नात मी कधी असं बोलतही नाही, कधी चर्चाच होत नाही। मग शिष्येला विचारलं की मुली, हा स्वयंपाक कुणी केला होता आज रात्रीचा? की माझ्या बहिणीने केला होता गुरुजी। तुझ्या बहिणीला बोलाव, तिला काय तुझ्या बहिणीबरोबर अशी दुर्घटना घडली आहे, तिच्या घरी काही अशी घटना घडली आहे, काही दुःख आहे तिला? म्हटलं हो, मोठं दुःख आहे तिला, तिची मुलगी विधवा झाली आहे नुकतीच 1 महिन्यापूर्वी आणि खूप दुःखी असते। आता ती बहीण स्वयंपाक करत होती आणि आतून सुमरण असं चाललं होतं की माझ्या मुलीचं काय होणार, लहान लहान बाळं आहेत, हे भगवान कशी गुजराण करेल,
आतून खूप दुःखी होती, तर तेच अन्नात उतरलं आणि ते अन्न ह्याने खाल्लं तेव्हा त्याच्यात तसेच विचार आले. तेव्हा हे सूक्ष्म विचार तुम्हाला अशा प्रकारे प्रभावित करत असतात आणि अशीच प्रेरणा सगळ्यांची बनते की स्वप्नातही राहतो दुःखी, कोणता जीव सुखी नाही. तेव्हा परमात्म्याची ही जी वाणी चालू आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर होईल आणि ही मग काय करेल, संबंध वातावरण असं चेंज होईल की हे वर निघून जातील. ही दुसरी वचनं आहेत जी आजवर ऐकत होतो, पण आता त्यांची संख्या जास्त आहे, क्वांटिटी जास्त आहे, आपली कमी आहे. तरीही ती जास्त प्रभावशाली असतील. त्यांना हळूहळू एका गावात 10 घरं 20 परिवार आहेत, बाकी शेकडो 200 300 हे दुसऱ्या चर्चेवाले. तर हळूहळू हा प्रचार त्यांच्यावरही परिणाम करेल, शेजाऱ्या पाजाऱ्यांवरही. मग त्यांचे सुद्धा कधीतरी विचार बदलतील, कारण की परमात्म्याची लेकरं तर सगळीच आहेत. जरी आज कोणी हिंदू आहे, मुसलमान आहे, शीख किंवा ख्रिश्चन, कोणी अमेरिकेत आहे, कोणी आफ्रिकेत आहे, भारत वा पाकिस्तान, बलुचिस्तान, कुठेही जन्म होऊ दे, लेकरं त्याची सगळी आहेत. आणि त्याला सगळी मुलं तितकीच प्रिय आहेत जशी बापाला, आईला स्वतःची लहानापासून मोठ्यापर्यंत भलेही 20 मुलं असली एकसारखीच प्रिय असतात. ते आपापसात भलेही भांडत असोत, पण आई बापाची प्रत्येकासाठी माया जशीच्या तशी असते. अशाच प्रकारे आज आपण हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन बनून आपापसात निसंशय भांडत असतो, पण परमपिता आपल्याला तितकेच प्रिय आहेत आणि त्यांना वाटतं की हे यांचं भांडण संपावं, सुखात राहावेत. तेव्हा त्याच्याकरता ही सुरुवात दात्याने केली आहे. त्या परमात्म्याने जे वचन सांगितलं आणि काळाने सुद्धा म्हटलं होतं की तुम्ही निसंशय हवे तितके प्राणी घेऊन जा चौथ्या युगात. तर परमेश्वराने 600 वर्ष आधी धर्मदासजींना सांगितलं होतं, धर्मदास मेरी लाख दुहाई, ये सार सबद की तबार न जाई, सार सबद बाहर जो पढ़ी, ये बिचली पीडी हंस न तरही. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने, कबीर भगवानाने आधी आपल्याला एक ज्ञान दिलं होतं ह्या काळ भगवानाला, ज्यामध्ये कम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज होतं, पूर्ण आध्यात्मिक ज्ञान होतं. ह्याने ते पाहिलं आणि वाचलं. ह्याला समजलं की ह्यामध्ये तर तेच ज्ञान आहे जे माझं पितळ उघडं पाडेल. तर त्याने जे मेन जे पार्ट्स होते, भाग होता, मुख्य भाग, अंग, त्या वेदांचे कॅन्सल करून टाकले. 4 वेद ठेवले त्याने. ह्या 4ही वेदांमध्ये महिमा तर पूर्ण परमात्म्याचा आहे, कबीर भगवानांचा आहे, पण भक्तीचा विधी फक्त ब्रह्मपर्यंतच आहे. ओमचं नाम आणि हे 5ही यज्ञ इतकेच आहेत बस. आता परमात्म्याला त्याची पूर्ती करण्यासाठी स्वतः यावं लागतं. चारों युग में संत पुकारे, और को के कहा हम हेल रे, हीरे माणक मोती बरसे, ये जग चुगता ढेल रे. सतयुग में सत सुकरत कह टेरा, त्रेता नाम मुनींदर मेरा, द्वापर में करुणा में कहाया, कलियुग नाम कबीर धराया. 4ही युगात मी 4ही युगात येऊन ज्ञान दिलं. सतयुगात परमात्म्याचं नाव सत सुकृत ऋषी होतं, त्रेतामध्ये मुनींद्र ऋषी होते, ह्या नावाने प्रसिद्ध झाले, आणि द्वापारमध्ये करुणामय नावाने, आणि कलियुगात कबीर त्यांचं ओरिजिनल नाव आहे. ह्या नावाने परमात्मा कलियुगात प्रकट झाले. ह्या कबीर नावातही खूप ताकद आहे. जसं कुराण शरीफमध्ये एक कलमा आहे ह्यांचा, त्या कलमात हे म्हणतात, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. अल्लाहू म्हणजे अल्लाह, अल्लाह म्हणजे भगवान, अकबर, अकबर नाही ते कबीर आहे. जसं अपभ्रंश करून आपण त्याला आपापल्या भाषेत चेंज करून टाकतो, तर तो अल्लाह कबीर आहे, कबीरू आहे, कबीरन आहे. तर बोलण्यात फरक आहे तेवढाच, आणि भाषेत फरक पडतो.
तर तो अशा प्रकारे तो अल्लाह कबीर आहे, अल्लाहू अकबर आहे. आणि हजरत मोहम्मदजींनाही परमात्मा स्वतः कबीरजी येऊन भेटले होते. तोपर्यंत हजरत मोहम्मदजींची बरीच कीर्ती पसरली होती, बरेच शिष्य झाले होते, मुसलमान खूप अनुयायी झाले होते. आणि तिथून एका जिब्राईल नावाच्या देवतेने त्यांना इतकं भयभीत केलेलं होतं. भयभीत करून त्याने आपलं ज्ञान हे कुराण शरीफचं दिलं होतं. परमात्मा त्यांना भेटले, सतलोकात घेऊन गेले. इथे एक मिनी सतलोक आहे. पण जी खालची जी प्रभुता होती ती सुटली नाही, परत आले. गरीबदास साहेबजींनी परमात्म्याच्या वाणीचं यथार्थ विश्लेषण केलं आहे. त्यात म्हटलं आहे की हम मोहम्मद को सतलोक ले गयो, इच्छा रूपी वहां नहीं रहो, उल्ट मोहम्मद महल यानी शरीर में पठाया और गुज बीरज एक कलमा लाया, वो रोजा बंग नमाज दई रे, बिस्मिल की नहीं बात कही रे. आता मुसलमान बांधवांना सुद्धा समजावत आहेत की आम्ही मोहम्मदजींना आम्ही भेटलो होतो. कारण की परमात्म्याचा नियम आहे की चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना आपल्याशी परिचित करवतात. तर एखादा आत्मा असतो जो नाही समजू शकला भगवानाला, अनुकूल नाही होऊ शकला. बाकी कलियुगात ज्या महापुरुषांनी परमात्म्याला जाणले, त्यांच्या गोष्टी मानल्या, त्यातली काही शुभनामदास तुमच्या लक्षात आणून देत आहे. आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय मलुकदास साहेबजी, चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब, आपलं नाव? राजेंद्र जनार्दन बिचवे. आपण कुठून आलात? मी नाशिक, महाराष्ट्र, गंगावाडी आरकेवरून आलो. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय, मी सुरतला होतो आणि सुरतला कापड कारखान्यात पॉवरलूमवरती बरेच वर्ष सर्व्हिस करून नाशिकला आलो आणि इथे सिक्युरिटी म्हणून मी सर्व्हिस करत होतो आणि आता 1 वर्ष झाले मी निवृत्त आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 2012 सालापासून घेतलेली आहे. तत्पूर्वी आपण काय भक्ती साधना करत होतात? मी पूर्वीपासून जशी मला समज आली तेव्हापासून मी कबीरपंथमध्येच होतो आणि दामाखेडा किंवा खराशिया मला आज पण ते उलगडलेलं नाही. कारण की दोघं ठिकाणची भक्ती साधना चालत होती. कबीरपंथ दामाखेड्यामध्ये माझी भक्ती साधना होती आणि ती करत असताना बराच टाईम म्हणजे जवळजवळ 30 वर्षापर्यंत त्या मार्गात मी होतो. त्याच्यानंतर मी इथे नाशिक आलो आणि त्या भक्ती मार्गात मला कोणत्याही प्रकारचा लाभ होत नव्हता आणि खूप व्यसनं पण लागलेले होते. ते व्यसनं पण सुटत नव्हते आणि त्या मार्गात पण ते सांगत होते की हे व्यसनं या मार्गात नाही पाहिजे, पण ते कोणत्याही प्रकारे सुटत नव्हते, खूप प्रयत्नांनी पण. आणि अशा तऱ्हेने मी बरेच टाईम त्या मार्गात काढलेला होता आणि ती भक्ती साधना दामाखेडा इथली करत असताना सर्व देवी देवतांची पण भक्ती साधना मी करत होतो. गणपती उत्सव, नवरात्री उत्सव आणि होळीसारखे उत्सव, दिवाळीसारखे उत्सवसुद्धा मी भाग घेत होतो आणि त्याच्यात पण ते उत्सव पण मी करत होतो, मनवत होतो आणि आमचे संपूर्ण परिवार बी त्या उत्सवामध्ये भाग घेत होते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच कबीरपंथामध्ये होता, परंतु ज्या कबीरपंथामध्ये आपण होतात त्या कबीरपंथामध्ये आपल्याला काय शिकवण दिली होती आणि काय भक्तिविधी आपल्याला दिली होती? त्यांची भक्ती साधना ही अशी होती की तुम्ही सर्व देवी देवतांची पूजा करू शकता, कबीर साहेबांची पण भक्ती करा, इतर देवी देवतांची बी भक्ती करा. मंत्रसुद्धा ते काही टायमाला कृष्णाचे मंत्र जाप करायला देत होते. 7 दिवसाची साधना करायला लावत होते श्रीकृष्णाच्या मंत्राची. कधी रामाची भक्ती करायला लावत होते. म्हणजे काही अडचण आली तर ते निरनिराळे भक्ती मार्ग मला सांगत होते आणि त्याप्रमाणे मी करत होतो. पण लाभ कोणताही मला होत नव्हता आणि कष्ट कोणतेही दूर होत नव्हते. सर, मग ज्या लाभासाठी आपण भक्तिविधी करत होतात
ज्या आशेपोटी आपण भक्तिविधी करत होतात की आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी लाभ प्राप्त होईल किंवा आपले जे काही संकट आहेत ते दूर होतील आणि आपल्याला काहीतरी आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल आढळेल आणि आपण एक सुखी समाधानी जीवन जगू शकाल. तर मला असं विचारायचं आहे, ही जी आपली जी काही इच्छा होती जी सुखी जीवन जगण्याची, ही पूर्ण झाली का? झाली असेल तर ती कशा प्रकारे झाली? त्या भक्ती मार्गात माझी कोणतीही इच्छा पूर्ण झालेली नाही, कोणतेही संकट माझे दूर झालेले नाहीत आणि मला कोणताही समाधान त्या भक्ती मार्गात मिळालेलं नाही. त्या भक्ती मार्गात जवळजवळ 30-32 वर्षापर्यंत ही साधना करत असताना कोणताही लाभ मला प्राप्त झालेला नव्हता आणि त्या विचारात मी खूप होतो की आता हे काय करावं. पण मी तो मार्ग सोडला नव्हता. कबीर साहेबांची भक्ती मी सोडली नव्हती. आणि त्याच्यानंतर मी इथे नाशिक आलो आणि नाशिकमध्ये मी खूप प्रयत्न केला की कबीर साहेबांचे कुठे मंदिर किंवा कोणी सेवक कोणी भक्त मला भेटला तर बरं होईल. पण असं शोधत शोधत बराच टाईम निघून गेला. पण मला काही इथे या पुण्यनगरी धर्मनगरी म्हणता नाशिक येथे कबीर साहेबांचं कोणताही स्थान मला भेटलं नाही. पण एके दिवशी मी काळाराम मंदिर या चौकात जात होतो तर तिथे पुस्तक सेवा चालू होती आणि तिथे मला ज्ञानगंगा पुस्तक हे काही भक्तांकडून प्राप्त झाले. ते मी त्याचा अभ्यास केला, वाचन केलं आणि त्याच्यानंतर मला कळालं की हे संत रामपालजी महाराज बरवाला येथे आश्रम त्यांच्या आहे आणि त्यांचे हे पुस्तक आणि हे ज्ञान एवढं अनमोल ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मला माझ्या खुशीच्या ठिकाणा नाही राहिला आणि मी जे शोधत होतो ते मला भेटलं आणि मी त्या प्रयत्नात लागलो. त्या भक्तांना भेटलो, त्यांना विचारपूस केली की आता हा मार्ग मला पाहिजेल आहे आणि या मार्गात मला यायचे. मी कबीरपंथी आहे, रामाखेडा इथली मी भक्ती घेतलेली आहे पण मला कोणताही भक्तीचा लाभ मिळत नाही आहे. तर मग त्यांनी मला बरवाला जाण्याची सर्व व्यवस्था आणि मार्ग दाखवला आणि मी बरवाला जाऊन संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेऊन आणि भक्ती साधना आता मी करत आहे 2012 सालापासून. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा आपण नाशिकला आलात, नाशिकच्या पुण्यनगरीमध्ये धार्मिक स्थळामध्ये आपण कबीर साहेबांची शोध करत होतात आणि सौभाग्याने काही भक्त मंडळी संत रामपालजी महाराजांची जी काही भक्त मंडळी होती ती आपल्याला लाभली आणि त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन घेऊन सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात आणि त्यांची सद्भक्ती करायला आपण जेव्हा सुरुवात केली त्यानंतर आपल्याला जे काही हवं होतं ते आपल्याला मिळालं का? भक्ती मार्ग संत रामपालजी महाराजांच्या मी ज्या दिवसापासून घेतलेला आहे, लाभ एवढे झालेले आहेत त्याचे वर्णन करून टाईम पूर्ण होणार नाही इतके मला लाभ प्राप्त झालेले आहेत. त्याच्यातला एक मोठा लाभ 2012 साली नामदान घेऊन मी बरवाल्याहून नाशिक आल्यानंतर माझ्या मुलीच्या लग्नाच्या मी खूप चिंतेत होतो कारण की तिला एक आजार होता आणि दर 21 दिवसांनी महिन्यातून 21 दिवसांनी तिला एक इंजेक्शन घ्यावं लागत होतं. तिला वालची तकलीफ होती आणि तो तिचा वाल खराब न होऊ म्हणून तिला 21 दिवसात इंजेक्शन द्यावं लागत होतं. तर जी बी पार्टी यायची, जे पण लोक यायचे तिला पाहायला, ते सर्व पसंती तर त्यांना सर्व व्हायची. पण जेव्हा हे ते ऐकून इंजेक्शनची गोष्ट ऐकून ते उठून निघून जात होते, परत येत नव्हते. त्याच्यामुळे मी फार चिंतेत होतो. परमात्म्याची भक्ती साधना चालू केल्यानंतर, परमात्म्याला प्रार्थना लावल्यानंतर संत रामपालजी महाराजांना मी विनंती केली, प्रार्थना लावली आणि काय चमत्कार झाला. स्वतःहून छळ आलं की आम्हाला माहिती पडलं तुमच्याकडे मुलगी आहे. म्हटलं हो. तर मग त्यांनी ती मुलगी पसंत केली आणि त्यांना जेव्हा मी हकीकत सांगितली ते म्हणे काही हरकत नाही, आम्हाला मंजूर आहे, जे बी काही असेल ते आम्ही पाहून घेऊ. आणि त्या मुलीचं लग्न झालं. आज तिला 6 वर्षाचा मुलगा आणि सर्व सुखरूप तिचा संसार आहे. हा फार मोठा मला लाभ झालेला आहे. त्याच्यानंतर मी एके वेळेस फार उंच ओट्यावरून खाली पडलो. खाली पडल्यानंतर मला पायाला फार जबरदस्त फ्रॅक्चर झालेलं होतं आणि फ्रॅक्चरनंतर मला पायाला सूज आली. ती जवळजवळ 1 वर्ष राहिली आणि त्या 1 वर्षात
डॉक्टर म्हणे आम्ही प्लास्टर करू शकत नाही किंवा त्याला ऑपरेशन करू शकत नाही ही सूज उतरल्याशिवाय. आणि त्या एका वर्षात ती सूज या परमात्म्याच्या भक्तीने, या संत रामपालजी महाराज यांच्या मार्गात येऊन जी भक्ती मार्ग मला मिळाला, त्याच कृपेने तो पाय माझ्या संपूर्ण बिना ऑपरेशन, बिना प्लास्टर एकदम व्यवस्थित दुरुस्त झालेला आहे. हा फार माझ्या जीवनात फार मोठा चमत्कार झालेला आहे. त्याच्यानंतर आज या प्रदूषणाच्या युगात साधारण सर्दी किंवा ताव आले तरी 2-5 हजार रुपये सहज माणसाचे खर्च होऊन जातात. आणि त्याच्यानंतर मला भगंदरसारखी बिमारीसुद्धा लागलेली होती एका काळी. पण ह्याच भक्ती मार्गात असताना किरकोळ घरगुती किंवा बिलकुल एक मामूली उपचाराने तो भगंदरसुद्धा माझ्या बिलकुल बरोबर व्यवस्थित दुरुस्त झालेला आहे. आणि कोणतेही डॉक्टरी केलेला नाही आहे. फक्त काही किरकोळ उपचार, घरगुती उपचाराने हे एवढे मोठे मोठे आजार माझे दुरुस्त झालेले, ही माझ्या सद्गुरूंची फार मोठी माझ्यावरती कृपा आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वी आपण ज्या कबीर पंथामध्ये होतात, त्या पंथामध्ये जी काही आपण 30 वर्षे साधना केली त्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचं समाधान मिळत नव्हतं. परंतु जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलेत, त्यानंतर आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल झाला. आपल्या मुलीचं ज्या लग्नाची आपल्याला चिंता होती ती पण दूर झाली. त्याचप्रमाणे आपल्याला जे काही शारीरिक व्याधी होत्या त्यासुद्धा दूर झाल्यात. आणि आज आपण सशक्त, समृद्ध असं आयुष्य जगत आहात. हे केवळ संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादामुळे झाले असे आपण सांगत आहात. तर ह्या आपल्या अनुभवामधून आपण आपल्यासारखे जे गरजवंत आज जे काही व्याधी घेऊन चालत आहेत आणि त्यापासून त्यांना आराम हवा आहे, त्यासाठी ते नाना प्रकारचे उपचार करत आहेत, डॉक्टरी उपचार किंवा देवतांची पूजा करत आहेत. तर ह्या सर्वांसाठी आणि त्याचप्रमाणे जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, यांच्यासाठी आपण काय उपदेश द्याल? मी उपदेश तर नाही देऊ शकत, पण माझ्या अनुभवावरून मी सर्वांना हे सांगू इच्छितो, जे बी काही भक्ती आपण करत आहात त्या भक्तीने आपण विचार करा की आपल्याला काही लाभ भेटतो आहे का, त्याच्याने काही आपल्याला मानसिक, शारीरिक किंवा कोणत्याही प्रकारचा लाभ होत आहे का. आणि तो सर्व विचार करून आता ही जी ज्ञानगंगा आपल्या घरापर्यंत आपण लाभ घ्या या ज्ञानगंगेच्या. आणि संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन आपण बी आपल्या जीवनाचं कल्याण करा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपले कष्ट दूर झाले आणि ज्या व्यक्तीला त्यांचे कष्ट दूर करायचे असेल त्यांनीसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात यायला हवं, त्यांच्याकडनं सद्भक्ती घ्यायला हवी. तर ह्या अनुषंगाने जर कोणाला वाटत असेल की आपणसुद्धा सद्गुरू संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारावी, तर ती व्यक्ती ही भक्ती कशी स्वीकारू शकेल? आता विविध चॅनलवरती सद्गुरू रामपालजी महाराज यांच्या सत्संग प्रवचनाचा कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्यावरती जे नंबर येतात त्या नंबरावरती संपर्क साधून आपण निःशुल्क नामदीक्षा घेऊन आपले जीवनाचे कल्याण करू शकता. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 703030